आणि घनश्याम नांदेड यांचे सुपुत्र देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील आमच्या स्पर्धेला चांगला प्रेमाचा हातभार लागलेला आहे. नरेश म्हात्रे गोलंदाज येतोय आर के संघाच्या वतीने. नक्कीच आज आर के संघामध्ये बघितलं तर नक्कीच हेमंत देखील आहेत, हरेश देखील आहेत, अनिल आहे, किशोर पाटील देखील आहेत, एक नाट्य कलाकार देखील आहेत, स्फोटक खेळाडू किशोर पाटील देखील आहेत. आणि नक्कीच ऑन साईडला बघितलं मेघनाथ आणि मंगेश मैदानच्या अगदी कट्टकट उभे आहेत. टायमर सुरू आहे. जास्त धाव मिळणार नाही, एकच धाव मिळतील. हवा देखील सुटलेली आहे, मात्र हवेचा सपोर्ट बॅटरला आहे. नक्कीच आज रोशन टीम 11मध्ये आहे का? 35चा खेळाडू आहे का? एका घरातले 2 खेळाडू चालत नाही. हिरो देखील मैदान आहे. जय मल्हार स्पोर्ट्सचे ओनर मालक रायगावचे जावई हिरो. अगदी चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली हरेश आहेत आणि अक्षय सुंदर सुंदर अप्रतिम झेल आणि संपतोय चित्तरंजन यांचा खेळ. धन्यवाद धन्यवाद. पहिला गडी बांधतोय नवगड संघाचा गोलंदाज नरेश म्हात्रे आहेत. माजी संघनायक मोरागावातील दानशूर व्यक्तिमत्व त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि नक्कीच महेश मांगेला साहेब इथे आलेले आहेत. आपल्या आगरी कोली समाज सामाजिक संस्थेच्या वतीने आणि आयोजक प्रायोजक जयधारा मुर्दा मास्टरच्या वतीने साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम महेश भाऊ वेलकम. नक्कीच साहेब देखील यांचं आगमन झालेलं आहे. अध्यक्ष देखील उपस्थित आहेत स्पर्धेसाठी. भगवान पाटील देखील उपस्थित आहेत. नक्कीच साहेबांचा देखील सत्कार राजेश पाटील यांच्या शुभ असते हा मान सन्मान माहिती शाळा आणि पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन आमच्या स्पर्धेची आठवण म्हणून आणि या स्पर्धेला चांगलं प्रेम चांगला हातभार लावल्याबद्दल साहेबांचं आणि त्यांच्या मुलाचं देखील धन्यवाद. आणखीन एक सत्कार आमच्या आगरी समाजाच्या वतीने आज साहेबांचा सत्कार केला जातोय. आमच्या आगरी कोली समाज सामाजिक संस्था स्पर्धा क्रमांक 8 जयधारे मुर्दा मास्टर्स संघाच्या वतीने एक आर्किटेक्ट आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील आमच्या स्पर्धेला चांगलं योगदान आलेलं आहे. धन्यवाद सर. साहेबांना कामानिमित्त लगेच जायचं आहे. धन्यवाद सर. थँक्यू थँक्यू सो मच. महेश देखील बाद झालेले आहेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये कुंदनला चांगली कामगिरी करावी लागेल. मात्र कुंदन आता चांगली पार्टनरशिप इथे होत नाही आहे. चित्तरंजन बाद झाला, महेश देखील बाद झाला. नंबर 4चा बॅटर कुंदन चांगली मैदानाचा आढावा घेत असताना हवेचा देखील चांगला सपोर्ट आहे. चेंडू एकदम स्लो आला, चेंडू अडवला, मात्र ही धाव कंप्लीट. कुंदने जोरदार बॅट मारली होती, मात्र बॅटमध्ये चेंडू व्यवस्थित आला नाही आहे. मात्र शतक संपलेलं तर पहिलं धाव संख्या धाव फलकावरती 3 गडीबाद 2. चौथा सामना सुरू आर के क्रीडा मंडळ मोरवा वर्सेस नवघर मास्टर्स. मागच्या 2 स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी, दहिसर स्पर्धेमध्ये आणि एकसर बी स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी नवघर संघाने केली आहे. मात्र या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल. अगेन्स्ट देखील आर के संघ चांगला मोठा संघ आहे.
धन्यवाद धन्यवाद विजय. नक्कीच नितेश येतोय, वेगवान गोलंदाज. आपल्या मंडळाचे खजिनदार महेश मांगेला साहेब देखील उपस्थित आहेत. मात्र हवेच्या अपोजिट आपल्याला गोलंदाजी करायची आहे आणि वेगवान गोलंदाज कुंदनच्या अगेन्स्ट आर के संघाने काढलेला आहे. मात्र तितकाच एक कडवं आव्हान आहे, तितकाच चांगला गोलंदाज आहे. मात्र हवेला देखील चांगला सपोर्ट बॅटरला आहे, कुंदनला आहे. चेंडू हवेमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक अनिल थोडे कमी पडले. चेंडू सुटतोय, निसटतोय, मात्र झेल सुटतोय. या फटक्यावरती 2 धावा. प्रयत्न सुरू आहे, जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत. नवगड संघ 50च्या पलीकडे धावसंख्या उभारली पाहिजे. आर के संघ देखील चांगला संघ आहे. सुरेख अप्रतिम चेंडू पडल्यानंतर जास्त उचली घेतोय. गोलंदाज वेगवान गोलंदाज आहे, तितकीच वेगवानी बॅटिंग देखील करावी लागेल. हवा देखील, ते मंदिराचा झेंडा बघा कसा फडफडतोय, तशीच बॅटिंग करावी लागेल. सुरेख फटका, किती धावांचा फटका असेल हे सांभाळ. एकच धाव मिळेल. मात्र मला समजत नाही, हवा सुटल्या, लेग साईडला हवा सुटलेल्या आहे, बॅटिंग सुरू आहे ऑफ साईडला. याबद्दल 2च. हवा भरपूर सुटलेली आहे, मात्र हवेच्या अगेन्स्ट गोलंदाजी करायची आहे. तशीच चांगली गोलंदाजी सुरू आहे. नरेश म्हात्रे, नितेश पाटील. सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू बघायचा आहे. किशोर आहेत, त्यांच्या देखील वरून चेंडू जातोय. एकच धाव मिळेल. मात्र राजेश पाटील स्ट्राईकवर. धावसंख्या 7, गडी बाद 2. कशा 2 षटकार मारा. रत्नाकरन पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपये. चेंडू ऑनसाईडला मारतात. मंगेश तिथे आहेत. चेंडू आडेपर्यंत एकच धाव, मात्र दुसरी धाव घेतली जाईल. आणि या बघता बघता 2 धाव पूर्ण. धाव संख्या 9. मात्र फटकेबाजी करावी लागेल नवगड संघाला. आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाही आहे. सुरेख अप्रतिम चेंडू, अगदी अगदी मधले एसटी उद्ध्वस्त. यॉर्कर चेंडू आणि गडी बाद. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद. सुंदर गाणं डीजेच्या मार्फत. मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सत्कार केला जातो. आपल्या आगरी कोळी सामाजिक संस्थेचे खजिनदार श्री महेश मांगेला साहेब यांचा देखील सत्कार केला जातोय. आमचे मंडळाचे उपाध्यक्ष केसरीनाथजी भोईर यांच्या माध्यमातून रत्नकार आपल्या शुभ असते. महेश मांगेला धन्यवाद आपल्या स्पर्धा आल्याबद्दल. आपल्या समाजाची स्पर्धा आल्याबद्दल धन्यवाद. माहिती शाळ पुष्पगुच्छ देऊन महेश मांगेला साहेबांचं स्वागत केलं जातं. या मीरा भाईंदर शहरामध्ये, या मुर्दा गावामध्ये ब्रह्मदेव मैदान क्रीडा मंडळ मुर्दा जयधारे मास्टर आयोजित स्पर्धा क्रमांक 8 सुरू आहे. मंगेश येतोय.
सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, पडल्यानंतर चेंडू आतमध्ये हॉब्रेक चेंडू होता, काहीसा अंदाज घेता आला नाही आहे. फसवा चेंडू मंगेश यांच्या माध्यमातून आर के क्रीडा मंडळ प्रथम टॉस जिंकून फिल्डिंग घेत असताना धावसंख्या आतापर्यंत फक्त आणि फक्त 9 धावा. पुन्हा एकदा हॉब्रेक चेंडू, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे. आता कुंदनला चांगली संधी आहे खेळण्याची, मात्र संधी सोनं करता आलं नाही आहे. आतापर्यंत कुंदन 3 चेंडू डॉट घालवतोय. काहीसा कान मंत्र देतोय हितेश पाटील. लेग ब्रेक चेंडू होता, मात्र ही धाव कशा पद्धतीने आहे एकदा कंप्लीट झालेले आहेत. मात्र स्ट्राईकवरती हितेश पाटील, जय मल्हार स्पोर्ट्सचे ओनर, मालक, हिरो, रायगावचे जावई. आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. नवगड संघाला चांगली धावसंख्या बनवावी लागेल. धावसंख्या 10. चेंडू उंच उंच आणि उंच, आणि हा येतो हिरोच्या बॅटमधून षटकार. हितेश पाटील ऑन द फायर. धन्यवाद डीजे. सुंदर सुंदर गाणी डीजे मार्फत आपण बघतोय फॅमिली स्पोर्ट्स लाईव्ह. नक्कीच डीजे मार्फत विनंती करतो, आपले सर्वांचे लाडके खेळाडू पांडू संघाचे अध्यक्ष आणि खेळाडू, आज त्यांचा वाढदिवस आहे. मात्र ओव्हर झाल्यानंतर त्यांचा आपण बड्डे साजरा करतो याच मंचावरती, आणि ते त्यांचं देखील खेळाडूमध्ये लिस्टमध्ये नाव आहे, आणि त्यांचा मुलगा देखील मास्टर संघामध्ये खेळतोय. अपील करतात, मात्र अपीलला फेटाळून लावलेलं एकदा पूर्ण झालेलं बघायचं. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये, आणि इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, कुंदन थांबतोय 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 आणि बाद होतोय. पांडू संघाचे अध्यक्ष आणि पांडू गावातील एक मूर्तिकार, त्यांचा आज वाढदिवस आहे, आणि त्यांचा वाढदिवस संपूर्ण पांडू संघाच्या वतीने साजरा केला जातोय. हे षटक संपल्यानंतर आपण विद्याधर भोईर साहेब यांचा आपण जन्मदिवस साजरा करणार आहोत. आज खरोखरच हा त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप आनंदाचा दिवस आहे, कारण क्रिकेटच्या या मैदानावर, क्रिकेटच्या या पटलावर त्यांचा आपण जन्मदिवस साजरा करतोय. अंतिम चेंडू असेल मंगेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, हिरो स्ट्राईक एंडवर, मल्हार स्पोर्ट्स. ओ चांगला टर्न, लेग ब्रेक बॉल, अतिशय सुंदर चेंडू हा टाकला गेला मंगेश पाटील. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे ती. चला या आपण वाढदिवस साजरा करूया विद्याधर भोईर साहेबांचा. मी विनंती करतोय सर्व पांजू टीमला, आणि गाणं मी म्हणतोय, गाणं तू लावू नको, गाणं मी म्हणतोय, विद्या मामासाठी गाणं मी म्हणतोय, आणि फक्त टाळ्या वाजवायच्या आणि त्याला कोरस तुम्हाला द्यायचा आहे. षटक चौथं सुरू होतंय. खूप आनंदाचा क्षण आहे आमच्या पाणजू टीमसाठी. आमच्या पाणजू मास्टर्स टीमचे अध्यक्ष विद्याधर भोईर साहेब यांचा जन्मदिवस. याच कॅमेरा आहे आपल्या दिशेनं. चला सुरू करूया जोरदार सगळ्यांनी. लाभावे लाभावे दीर्घायू, लाभावे लाभावे दीर्घायू, विद्या मामा हॅपी बर्थडे टू यू, विद्या मामा हॅपी बर्थडे टू यू.
हे पांजूच्या टीमला बोलवार विद्यामामाला केक भरवार पांजूच्या टीमला बोलवार विद्यामामाला केक भरवार लाभावे दीर्घायू विद्यामामा हॅपी बर्थडे टू यू. पांजगावातील नक्कीच अध्यक्ष आहेत, सुपुत्र आहेत आणि त्यांचा वाढदिवस आपल्या या मोर्जा गावामध्ये लांबच लांब अगदी भरपूर भरपूर लांब षटकार मारतोय बाळा उमेश पाटील. प्लीज टीम मीटिंग करून धन्यवाद धन्यवाद रिजे. आर के मोरवा टायमर सुरू आहे. मात्र मधला जो वेळ आम्ही टाइम बंद केला होता. टायमर सुरू आहे. केक कापण्याचं टायमिंग आम्ही बंद केलं होतं. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतून स्फोटक बॅटर आहेत. एका बाजूला उमेश एका बाजूला हितेश. नक्कीच चांगला वाढदिवस साजरा केला. धन्यवाद धन्यवाद विजय. मात्र या षटकाराने धावसंख्या झालेली ती 23 धावा झाली. 23 18 चेंडू 17 धावा होत्या. मात्र आल्या आल्या आणि षटकार बसला. हवा देखील आहे. दोन्ही बॅटर देखील जबरदस्त बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. यास मात्र अगदी वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्नामध्ये हा थोडा निसटतोय. मात्र हा चेंडू येतोय. यस अंपायर नो का वाईट आहे. नो चेंडू आहे आणि हाफ चेंडू येणारा फ्रीड असेल. उमेश येणारा चेंडू फ्रीड असेल अगदी पिचच्या बाहेर चेंडू टाकल्यानंतर. हा देखील आपल्या मंडळाने नियम बनवलेला आहे. धाव संघ झाले 25. मात्र 18 चेंडूमध्ये 17 धाव बनवले तर नवगड संघाने. मात्र तो नक्कीच नवगड संघ पुढे पुढे सरकत चाललेला आहे. उमेशचा या मैदानामध्ये रेकॉर्ड देखील चांगला आहे. चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. मात्र तो वर्ष होता ना, तो विसरता कामा नाही. त्या वर्षामध्ये त्या स्पर्धेमध्ये 114 षटकार लागले होते. लो फुट चेंडू होता. अगदी अगदी सेफ चेंडू लँडिंग करतो. चेंडू उचलेपर्यंत हेमंत 1 धाव आणि नक्कीच या फटक्यावरती 2 धाव कंप्लीट करताना दोन्ही बॅटर्स. धाव संख्या झालेली ती 27 धावा. लो फुट चेंडू होता. कुमार चेंडूपर्यंत आडवपर्यंत 1 धाव आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना दिसते. धाव संख्या 29. आर के क्रीडा मंडळ मोरवा वर्सेस नवघर हा सामना सुरू आहे. पहिल्या हाफमधून अंतिम सामना. पुढील 2 संघांनी तयार राहायचं आहे. पेनकरपाडा आणि एक्सर बी संघांनी तयार राहायचं आहे. मंगेशच्या चेंडू उचलेपर्यंत चांगली फेकी मंगेशच्या माध्यमातून
आणि एकच धाव मिळेल. दोन्ही बॅटर चांगले आहेत. स्ट्राईकवर कोणी असू द्या, चांगली बॅटिंग सुरू आहे नवघर संघाची. धावा सुरू आहेत, चौकार षटकार सुरू आहेत. मात्र किती धावेवर नवघर संघ थांबेल अंतिम षटकाच्या अंतिम चेंडूवरती. 40, 50, 55 किती धावा असतील. यॉर्कर चेंडू अगदी स्ट्रेट ड्राईव्ह खेळला, अगदी गोलंदाजी बाजून चेंडू गेला. थोडीशी मिसफील्ड, मात्र या मिसफील्डचा फायदा नवघर संघाला होताना दिसतोय. या चेंडूवरती देखील 2 धावा. धाव संघ झाले 32 धावा झालेल्या आहेत. हा चेंडू वाईट येतोय, मोठा वाईट येतोय. अवांतर धाव, अवांतर चेंडू नवघर संघाला मिळतोय. धाव संख्या धाव फळकावरती 33 धावा. चेंडू हवेमध्ये आणि चेंडू खाली. मेघनाथ सोडणार नाहीये, पकडतो झेल आणि संपतोय हितेश पाटील यांचा खेळ. धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच आर के संघातील डीजे आलेले आहेत. किरण डीजे मोरगाव गावातील डीजे ऑपरेटर आणि त्यांचा देखील डीजे आहे. त्यांचं देखील स्वागत आहे. आर के संघाचे आपल्या गावाचे आपल्या समाजाचे मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. आणि तमाम सर्व प्रेक्षकांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि सर्व प्रेक्षकांना विनंती करतो आपण देखील जेवण घ्यायचं आहे. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. कुमार येतोय, अगदी गोलंदाजी वरून चेंडू खेळतोय. नितेश आहेत, मात्र या चेंडूवरती एकच धाव. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धनराज. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या झालेली ती 34 धावा धाव फलकावरती. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये एखादे 2 षटकार जर आले तर नक्कीच 40-45 धावा बनवेल नवघर संघ. आज नक्कीच टीम 11मध्ये किशोर केसरीनाथ पाटील देखील आहेत. त्यांची बॅटिंग बघायला मला आवडेल नक्कीच. ब्लाइंड स्ट्रोक खेळले, चेंडूवरचा बॅटचा संपर्क ते होत नाहीये, मात्र चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षक चेतन पाटील यांच्या हातामध्ये डॉट चेंडू होतोय. चेंडू ऑनशॉटला खेळतोय. नक्कीच किती धावांचा फटका आणि चेंडू उचलेपर्यंत या फटक्यावरती हा नाना सुरू आहे. बघा इथे ते कोण हारतं कोण जिंकतं. या अंपायर्स मात्र सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचतात. धनराज. धाव संख्या झाली 36 धावा झालेल्या आहेत. रायगावातील इंद्रपत पाटील, बाबूबाई आणि परशुराम पाटील धन्यवाद. कुमार वाईट सेशनला पंचांमार्फत येतोय. अवांतर चेंडू, अवांतर धाव मिळते नवघर संघाला. पहिल्या हाफमधून अंतिम सामना बघतोय. आर के क्रीडा मंडळ मोरवा नवघर वर्सेस सुरू आहे. नक्कीच प्रथम बॅटिंग नवघर संघाची आहे आणि आतापर्यंत नवघर संघाने 37 धावा बनवलेल्या आहेत. आणि नक्कीच शौकारसारखं थांबलेले आहेत. याचं कारण चांगली गोलंदाजी. यस अंपायर्स वाईट सेशनला पंचांमार्फत येतोय.
धाव संख्या झाले 38 धावा झालेल्या आहेत. चेंडू मध्ये मात्र हा येतोय लांबच लांब. सुंदर, सक्सेसफुल, वंडरफुल षटकार. धन्यवाद धन्यवाद विजय. नक्कीच धनराज आणि धनराज मात्र आदिराज फटक्यावरती षटकार खेळतो. या चेंडूवरती मात्र चेंडू गेलेला आहे. चेंडू जर नसेल मागे चेंडू आहे का योगेश? बघा जुने चेंडू मला वाटते संपले, त्याच्यामुळे नवीन चेंडूने मॅच सुरू ठेवावी लागेल. त्याच्यामुळे पंच नवीन चेंडू आम्ही फेकतोय. धन्यवाद धन्यवाद. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या षटकारे नवगड संघाची धावसंख्या झालेली ती 44 धावा. मॅचचा चेंडू आलेला आहे. 44 धावा धाव फलकावर लागलेले आहेत. मात्र 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. एखादा षटकार लागला तर नवगड संघ 50 धावापर्यंत पोहोचू शकेल. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली 44 धावा झालेल्या आहेत. दोन चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाले 44 धावा झालेल्या आहेत. चेंडू खाली राहतो. मात्र महत्वाचं म्हणजे स्ट्राईक बदलली हे महत्वाचं असेल. स्ट्राईक वरती जातोय उमेश उर्फ बाळा. मात्र या उमेशनी मागच्या 3 वर्षामध्ये गेलो त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती नवगड संघाने, खास करून उमेश यांनी. यॉर्कर चेंडू होता. मात्र चेंडू अडवतात सर्कलच्या आतमध्ये नरेश म्हात्रे. या चेंडूवरती एकच धाव. धावसंख्या झालेली ती 46 धावा झाले आणि 47 धावांचं आव्हान आर के मोरवा संघासमोर नवगड संघाने ठेवलेलं आहे. कम ऑन डीजे. थँक्यू. धन्यवाद हेमप्रकाश पाटील. आगरी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. स्पर्धा क्रमांक 8 जय धारावी मुर्दा मास्टर चषक 2026. पुन्हा एकदा सर्व या दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला नवगडचे काही पाठी आहेत त्यांना विनंती करतो, हा खेळाडू कक्ष आहे तर प्लीज आपण त्या खुर्च्या रिकामी करायचे आहेत. प्लीज रिक्वेस्ट आहे कारण आर के मोरवा संघ या ठिकाणी येतोय. तर
वेलकम या ठिकाणी सन्माननीय खजिनदार महेशजी मांगेला साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. टॉस बॉक्सच्या दिशेने आपण जाऊया. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचे आहे. टीम एक्सर बी आणि टीम पेनकरपडा शशिकांत वर्तक, नितेश किणी. चला आपण या टॉस बॉक्समध्ये. वेलकम हरेश्वर राऊत साहेब. नाना हार्दिक स्वागत आहे तुमचं. तर बघा, तुम्हाला जर फेरबदल करायचा असेल तर तो अगोदर करा. एकदा का टॉस झाला की मग संपलं. त्याच्यामुळे जर तुम्हाला काही तुमच्या टीममध्ये बदल करायचा असेल तर तो अगोदर करा. एक बदल करायचा की दोन, त्यांची एक्सर बीची लिस्ट. चला धन्यवाद डीजे. या आपण नाणेफेकीच्या दिशेने वळूया. गावदेवी इंटरनेट सेवा केबल नेटवर्क, पंकज भोईर यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी दुसऱ्या फेरीच्या पहिल्या मॅचचा त्या ठिकाणी नाणेफेक केला जातोय, कॉईन्स विन केला जातोय पंकज भोईर यांच्या शुभ हस्ते. सर किती ओव्हरची मॅच? 5 ना की 4? ते क्लिअर करा टॉस करण्या अगोदर. तुम्ही सांगणार, आयोजक सांगणार, तसं आमच्यावर नाही. चालेल, आपण ही 10 ओव्हरची मॅच ठेवूया. पेनकरपडा तुम्हाला 5 ओव्हर आणि एक्सर बी तुम्हाला 5 ओव्हर. 10 ओव्हरची मॅच. पंकज भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते कॉईन्स विन त्या ठिकाणी केला जातोय. टॉस विन. बघा, एक बदल केला आहे. ज्ञानेश्वर पाटील त्या ठिकाणी आऊट झालेत. अजय इन झालाय या टीममध्ये. एक्सर बी या टीममध्ये टॉस होतोय त्या ठिकाणी पंकज भोईर यांच्या शुभ हस्ते. आणि यस, टॉस विन. कोण बना टॉस का बॉस? पेनकरपडा की एक्सर बी? कोण टॉस विन? कोणच नाही. मला वाटतं शोलेचा कॉईन आणलाय तो. येस, एक्सर बी टीम टॉस जिंकते. आपला निर्णय आपण लगेच जाहीर करावा. नितेश किणी. 5 ओव्हरची मॅच. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. त्यानंतर कुठल्याही नियमामध्ये बदल नसेल. जे नियम आहेत आणि रूल्स अँड तुम्हाला फॉलो करावे तरी खास करून बघा, पहिल्या मॅचमध्ये तुम्हाला पॅनलाइज केलं गेलं होतं. वेळ तुम्ही जास्त लावला होता, त्याच्या प्रकारे पुन्हा एकदा वेळ वाया घालू नका. बघा, त्या ठिकाणी पहिला चेंडू टाकला जाईल. टाईम या ठिकाणी नोंदवलं जाईल. वेळ टाका. मला बंद झालं. 26 किती वेळ? 2:26 हा पहिला चेंडू पडला जातोय. स्ट्राईक एंडला आपण मेघाला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण नरेश मात्रे यांना आपण पाहतोय. आर के मोरवा. बघा, हा संघ जो आहे ना, हा संघ एक नामांकित संघ आहे. मोठा फटका, मोठा फटका, मोठा फटका आहे. यावेळेस कॉर्नर बाउंड्री लाईनच्या वरून हा स्ट्रोक खेळला गेला. 6 धावांसाठी षटकार. दिलीपजी यादव यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम दिलीपजी, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काय फटका खेळलाय. घुटना टेक और सिक्सर दे. कशा प्रकारे हा स्ट्रोक मेघनाथच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. वेल डन मेगा. हिरोच्या अगदी डोक्याच्या वरून तो चेंडू ट्रॅव्हल. 6 धावांसाठी. बॅट चेंज. ओ, या ठिकाणी थोडंसं बाहेर चेंडू आहे. वन डे असेल आज. किशोर पाटील इन आहेत. वेलकम किशोर पाटील. वापस केलं या खेळाडूनं आर के मोरवा या टीममध्ये. आणि मला वाटलं कदाचित ओपनर बॅटर म्हणून किशोर पाटील यांना पाहणार काय. ॲज अ बेस्ट ओपनर बॅटर किशोर पाटील, आर के मोरवा प्लेइंग 11 या टीममध्ये आज खेळत आहेत. आनंदाचा क्षण आहे. क्रॉस बॅट स्टोक आहे. मागे फिल्डर नाहीये त्या ठिकाणी. आउटफील्ड थोडीशी धीमी आहे.
मात्र चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आज मेगा मेगा आणि मेगा दिसणार, कारण आज हवेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. चौकार येतोय. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 11 धावा. थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे. धावा झाल्यात 11. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक पॉवरफुल कसं असायला हवं हे मेघानं दाखवून दिलं. कारण ओव्हरऑल आपण ज्या सकाळपासून मॅचेस पाहिल्या तर मित्रांनो, मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये इतक्याच धावसंख्या आपण पाहिली नाही आहे. 6, 7, 8, 5 ही आपण मॅन्डेटरी पॉवर प्लेची धावसंख्या पाहिली होती. मात्र या ठिकाणी ज्या फोर्समध्ये ही धावसंख्या उभारली मेघानं, कौतुक असेल. त्यासाठी मी सकाळी एक वाक्य म्हटलं होतं, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि यंग क्रिकेटमध्ये ते बहुतांश काही गोष्टी चालत आहेत. शॉर्ट बॉल आहे ऑफ साईडला, एक प्रॉमिसिंग स्टोक पाहायला मिळेल. मिसफील्ड झालाय. टीम कॅप्टन गणेश दादांकडून मिसफील्ड झालाय. 2 धावा इथे मिळतील, कारण जो फटका एक्झिक्यूट करायचा होता खऱ्या अर्थानं, मात्र तो जो चेंडू आहे तो बॅटच्या अगदी कड्यावर लागला गेला. या कारणाचा तो फटका परफेक्टली एक्झिक्यूट झाला नाही त्या ठिकाणी. आणि त्याचा चेंडू मिडल झाला असताना तर नक्कीच एक एक्स्ट्रा कव्हरचा तो वरून स्टोक पाहायला मिळू शकला असता. धावा झाल्यात त्या म्हणजेच 13 धावा. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. यस, काय झालं? बेल्स हवेनं पडलेत का? पण कधी पडली? चेंडू निघून गेल्यानंतर की आत्ता पडली? ते चेक करावं लागेल आम्हाला. बघा, बेल्स पडतायत वारंवार. इथे मी चेक करतो, मात्र पंचांनी निर्णय दिला त्या ठिकाणी. ओके, चला मॅच स्टार्ट करा. अगदी या ठिकाणी समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड ओव्हर द रोप हा देखील येतोय मेघनाच्या बॅट मधून. मास्टर स्ट्रोक, चौकार, 4. बघा, कधी कधी काय असतं माहिती मित्रांनो, धावसंख्या झाली ती तब्बल 17, 17. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. कधी कधी काही खेळाडूचे बॅट पॅच चालू असतात, मात्र ज्यावेळेस त्या खेळाडूचे बॅट पॅच चालू असतात ना, त्यावेळेस त्या टीमच्या खेळाडूंना त्याला सपोर्ट करायचा असतो. एक मॅच खेळलाच नाही, ठीक आहे, नेक्स्ट मॅच तू खेळशील. या मॅचला देखील अरे ठीक आहे, याच्यानंतर नेक्स्ट मॅच तू खेळू शकशील. हा खास करून पाठबळ हे प्रोत्साहन देण्याचं काम आपल्या टीमचं असतं. आणि ज्यावेळेस एखादी टीम पाठबळ देते, प्रोत्साहन देते, त्यावेळेस नक्कीच मित्रांनो तो खेळाडू नक्कीच पुढे चांगल्या बॅटिंग करतोय. या ठिकाणी सन्मान केला जातो दिलीप यादव यांचा शुभ सन्मान जितू भाऊ यांच्या शुभ हस्ते केला जातोय. कॅमेरा आहे भाऊ तुमच्या दिशेनं समोरचा. वेलकम दिलीपजी यादव, हार्दिक स्वागत. सुरुवात दणक्यात. RK मोरवा. बघा, एक दरारा टेनिस क्रिकेट विश्व जर आपण पडताळून पाहिलं मित्रांनो, तर एक दबदबा होता या टीमचा. आज 40+ क्रिकेटचा आपण खेळ पाहतोय, कारण RKचं एक नाव आहे, खूप मोठं नाव आहे RK क्रीडा मंडळ. आणि आज आपण अनेक रथी महारथी या टीममध्ये पाहतोय. आज किशोर पाटील इन झाले आहेत, कैलास पाटील मला वाटतं थोडेसे आज दुखापतीमुळे कदाचित बाहेर आहेत, ते टीममध्ये दिसत नाही आहेत. मात्र आज जी RKची टीम आहे, खरोखरच मी तर म्हणेल एक अव्वल दर्जाचा संघ आहे, इतकंच म्हणणार. काही चुका घडल्या आहेत नो डाऊट, मात्र त्या चुकांवर RK मोरवा टीमनं विचार विनिमय केला असेल यात काही शंका नाही आहे. आणि ज्यावेळेस माणसाकडून चुका घडतात ना, त्यावेळेस माणूस सुधारतो, लक्षात ठेवा. आणि आज नक्कीच एक चांगला परफॉर्मन्स हा टीम देण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज येतोय तो म्हणजेच हिरो हितेश पाटील. वापसी करावी लागेल नवगड टीमला. विथ द स्विन थांबून खेळलाय. चेंडू येण्यापर्यंत वाट पाहिली
आणि त्यानंतर मात्र या चेंडूची वाट लावली. नरेश मात्रे ऑन फायर. हा षटकार 6. थँक्यू डीचे. आणि खूप चांगलं लीड केलं मी म्हणेन चेंडूला. नरेश मात्रेनं खूप चांगला स्ट्रोक खेळलाय. आणखीन आणखीन एक या वेळेस जागा बनवली आणि त्यानंतर मात्र चेंडूला पाठवून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलेवा षटकार. थँक्यू. बघा एक आवर्जून मी आर के मोरवा टीमच्या विषयी म्हणेल. बघा ज्यावेळेस शेर जखमी होतो ना त्यावेळेस शेर जास्त 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 खतरनाक होतो, इतकं मी म्हणू शकेल. आणि मी का म्हणलं नाही, षटकारासाठी तीन हॅट्रिक षटकाराची 2,000 रुपये तो तुम्हाला देईल, हे असं कुठलं गणित आहे रे. नाही मारणार 2,000 मला द्यायची नाहीत आर के मोरवा या टीमला. नरेश मात्र स्माइल करतायत. सिंगल मिळणार. एक धावसंख्या झाली आहे 30. कारण भरपूर चुका आर के मोरवा टीमकडून काही चुका ठिकाणी घडलेल्या आहेत. नक्कीच त्या चुका संपूर्ण त्या चुकांवर पांघरून घालण्याचं काम इथे केलं जाईल. बैटिक स्टोक खेळायचं होतं, वापसी करावी लागेल नवघर संघाला या ठिकाणी. बघा जी सुरुवात आर के मोरवा टीमनं केली आहे ती सुरुवात तुम्हाला थांबवायची आहे. टार्गेट तुम्ही देखील चांगलं उभारलं आहे. या ठिकाणी तुम्हाला विकेटच्या शोधात राहावं लागेल नवघर मास्टर्स. धावा 30. डाऊन द लेग आहे. एक धाव तर झाले आहे. डिक्लर झोनमध्ये चेंडू निघून जातोय. त्याच्यामुळे या ठिकाणी +1 बाय 1 गेट 1 फ्री. धावा मिळतील त्या 2. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 33. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हिरो वॉट अ टर्न. काय स्विन भलाय. भले चेंडू खराब आपण पाहतो वाईट, पण मात्र स्विन बघा. ॲज अ कॉन्क्रीट विकेट, नो ग्रॉस विकेट. ग्रासी विकेट नाहीये, मातीचे विकेट नाहीये, मात्र या कॉन्क्रीट विकेटवर इतका चांगला स्विन करतो या गोलंदाज. खूप चांगला टर्न. पुन्हा एकदा ऑफ साईडला कट केले. चेंडू जाईल कदाचित घोषांकित क्षेत्रा दिशेने गेला आहे की नाही. नाही गेला मला वाटते. 2 धावा इथे देखील मिळतील. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 36. पुढच्या शनिवारी आणि रविवारी मित्रांनो आपल्या नवघरच्या त्या नगरीमध्ये जायचं आहे खेळण्यासाठी. बादशाह क्रीडा संकुलन नवघर मास्टर्स स्पर्धा क्रमांक 9. मागच्या सीझनचा विचार केला आरकेचा परफॉर्मन्स, सेमीफायनलपर्यंत आरके संघ या ठिकाणी खेळला होता. क्रमांक 3चं पारितोषिक आरकेने या मैदानावर उचललंय. गेल्या वर्षी क्रमांक 3चं पारितोषिक उचललंय आरके मोरवा टीमनं. त्याच्या अगोदरच्या वर्षी नंबर 2 ला होता. 2024 जवळपास मला वाटते 6 फेब्रुवारीचा दिवस. धावसंख्या काय झाली. विकेट आहे का. बॅटची एज आहे. पंच म्हणतात सिंगल मिळणार. 1 डे असेल. धावसंख्या झाली ती 37. 37 धावा.
दहा मिनिटाचा अवधी आहे. 10 मिनिटात 2 षटकं तुम्हाला क्लिअर करायची आहेत. त्यानंतर आपण जर 4 आणि 5 जानेवारी 2025 रोजी जी मुरदास टीमनं जी स्पर्धा ऑर्गनाईज केली होती त्यावेळेस खरोखरच एक रणसंग्राम आपण पाहिला होता. या ठिकाणी भरपूर काही रेकॉर्ड जवळपास आपण या मैदानावर पाहिले होते. ऑन साईडला यावेळेस देखील चेंडू सरळ निघून जातोय आमच्या आग्रामध्ये. आणि नक्कीच एक आठवण होईल खास करून कुमार म्हात्रे आज आर के मोरवा टीममध्ये खेळत आहेत. त्याने आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअरमधलं पहिलं बेस्ट बॉलर हा किताब याच मैदानावर उचलला होता. 3 धावांची गरज आहे विजयासाठी. शॉर्ट बॉल आहे. यावेळी चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. डिफेन्स केलं गेलं. 1 धाव. धावा 45. एक मोठी ही पार्टनरशिप आपण या ठिकाणी पाहतोय. या स्पर्धेमधील सर्वात मोठी पार्टनरशिप. 45 धावा फळकावर. फुल टॉस. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. मागे फिल्डर झेलच्या खाली आला होता मात्र त्याच्याकडून कॅच ड्रॉप झालाय. 1 धाव आणि अशा रीतीनं या ठिकाणी आर के मोरवा हा संघ विजयी होतोय. अभिनंदन आर के मोरवा आणि हार्ड लक अँड बॅड लक नवघर मास्टर्स. मात्र अगदी वेळेवर ही मॅच आपण संपवली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थेट वळतोय आम्ही मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. थँक्यू. बघा त्याचसाठी मित्रांनो मी म्हणतोय नेहमीच की कधीही एखादा खेळाडू जर तुमच्या टीमच्या माध्यमातून खेळताना जर त्याचे बॅट पॅच चालू असतील त्याची बॅटिंग चांगली होत नसेल त्यावेळेस त्या खेळाडूला प्रोत्साहन द्या. एक ना एक दिवस तो खेळाडू तुमच्या टीमचा विजयाचा शिल्पकार हा नक्कीच होऊ शकेल. आणि खरोखरच बरं काही मॅचेस नो डाऊट मेघासाठी बॅट पॅच होते मात्र आज जी मेघानं बॅटिंग केलं आहे या ठिकाणी अतिशय कौतुकास्पद केलं आहे. वेल्डन मेघा. अभिनंदन आर के मोरवा. चला जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. आणि यस कोण आहे मॅन ऑफ द मॅच? मिस्टर नरेश म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. नाव शॉप इज ओपन. धनराज पाटील इथून थेट जातात शॉपला. सन्माननीय नंदकुमारजी पाटील साहेब राम मंदिर ट्रस्ट माजी अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय. अभिनंदन नरेश म्हात्रे. आणि नवघर संघ जेवून घ्या. याच्यानंतर तुम्हाला आपल्या तयारीसाठी जायचंय. बघा थेट आमंत्रण आहे नवघर टीम कडून. शुक्रवारपासून आमंत्रण आहे. शुक्रवार शनिवार आणि